जय शिवराय मित्रांनो, राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांचे आता लक्ष लागलेले आहे ते पीक विम्याकडे। पिकाचे नुकसान झालेले आहे आमचे, त्याची भरपाई कधी मिळणार, कधी देणार, या संदर्भात आता सर्वांना याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र कृषी विभागाकडून किंवा या संदर्भात काहीही पुढचे पाऊल उचलताना दिसत नाहीत। फक्त 2 ते 4 दिवसात, 3 ते 4 दिवसात लवकरच तुम्हाला पीक विमा भरपाई मिळेल अशी सुद्धा माहिती येते। त्यात आता दुसरी माहिती अशी समोर आलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार आता कोणत्या जिल्ह्याला किती कोटी निधी मिळणार, म्हणजे जे काय भरपाई मिळणार त्याची माहिती आता सध्या समोर आलेली आहे। मात्र याचं वाटप कधी होणार हे आज अद्याप काही समोर आलेलं नाही। तर आता सुरुवातीला आपण आलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये, किती कोटी रुपये, नैसर्गिक आपत्तीसाठी किती भरपाई मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यासाठी किती कोटी रुपये, कोणत्या जिल्ह्याला किती भरपाई मिळणार आहे, त्यातून किती शेतकरी लाभार्थी ठरलेले आहेत, या संदर्भातले आपण या व्हिडिओमध्ये माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का आणि त्याच्यातील किती रक्कम तुमच्या जिल्ह्याला आणि मिळालेली आहे आणि किती शेतकरी त्यासाठी लाभार्थी ठरलेले आहेत, पात्र ठरलेले आहेत, किती शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेऊ शकाल। चला तर मग आता व्हिडिओला माहिती द्यायला आपण पूर्ण सुरुवात करूया। बघा, पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झालेली आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 426 कोटी भरपाई मंजूर आहे, तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण 1760 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे। काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवातसुद्धा झालेली आहे, तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील 4 ते 5 दिवसामध्ये भरपाई मिळेल असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र अद्याप तशीच परिस्थिती दिसत नाही। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे। मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली, तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती आपण आता पुढील काही क्षणामध्ये घेणार आहोत। तर आपण सांगितल्याप्रमाणे आता प्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 83 कोटी 38 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। पीक कापणी प्रयोग भरपाई यासाठी 4 कोटी 83 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। त्यानुसार एकूण भरपाई 88 कोटी 21 लाख रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे बघा जालना। यासाठी स्थानिक नैसर्गिक संपत्तीसाठी 196 कोटी 95 लाख आणि काढणी पश्चात भरपाईसाठी 66 कोटी 44 लाख रुपये अशा प्रकारे एकूण भरपाई किती मंजूर करण्यात आलेली आहे। जालन्यासाठी 263 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर आहे बघा परभणीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 101 कोटी 89 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्यासाठी 296 कोटी 88 लाख आणि काढणी पश्चात भरपाई यासाठी 27 कोटी 77 लाख रुपये अशाच प्रकारे परभणीसाठी एकूण भरपाई 426 कोटी 55 लाख रुपये मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे बघा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्या भरपाईसाठी 102 कोटी 62 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्या नुकसानीसाठी नांदेडमध्ये 245 कोटी 59 लाख रुपयांची मंजुरी करण्यात आलेली आहे। त्यानुसारच आता एकंदरीत नांदेडमध्ये एकूण भरपाई 357 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर बघा, त्यानंतर मित्रांनो आहे हिंगोली जिल्हा। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्या नुकसानी भरपाईसाठी 26 कोटी 68 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 154 कोटी 36 लाख रुपये अशा प्रकारेच हिंगोलीसाठी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांसाठी एकूण भरपाई आहे 181 कोटी 5 लाख रुपये। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 212 कोटी 76 लाख। धाराशिव जिल्ह्यासाठी फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती यासाठी 231 कोटी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत बघा। तर अशा पद्धतीने आपण आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई जे काही मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचा थोडासा अहवाल बघितलेला आहे, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। अपेक्षा आहे की तुम्हाला यातून माहिती मिळाली असेल तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे तो नुकसान भरपाईचा। इतर जिल्ह्यातसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, कृपया तो व्हिडिओ
तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि हो, व्हिडिओ पाहायला पण लाईक केलं नाही असं होऊ नये, त्यामुळे कृपया आपला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.